आजही डाएटचा पचकाच झाला तो कसा पुढे सांगते. तर त्याआधी ड्राय बाल्कनीचं काम इथपर्यंत आलं होतं. म्हटलं पुढच्या कामाला सुरुवात होण्याआधी आपण ॲटलीस्ट आपला ब्रेकफास्ट तरी करून घेऊया, म्हणून पटापट ओट्स बनवले आणि ओट्स ॲपल असा ब्रेकफास्ट करून घेतला. दिवसभर घरात इतका राडा होता की शूट करायला काही जमलं नाही, पण दुसऱ्या दिवशी पहिले उठल्यावर म्हटलं आज आवरायला सुरुवात करू, कारण दुसऱ्या दिवशीपासून मला डाएट कंटिन्यू करायचा होता. घरात इतकी धूळ झाली होती की एकन एक गोष्ट धुवावी लागली, भिंतींपासून सगळं पुसावं लागलं. आज वर्किंग डे होता, त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या आम्ही कामाला लागलो होतो, कारण ऑफिसच्या आधी सगळं आवरायचं होतं. एकन एक गोष्ट छान अशी पुसून ठेवली, घरातले जाळे सुद्धा काढून घेतले याच निमित्ताने. त्याचबरोबर अनायाची खेळणी सुद्धा खूप जास्ती धुळाने माखली होती. तिचे सॉफ्ट टॉयज तर मी मशीनमध्येच धुवायला टाकत असते आणि बाकीचे तिचे जे टॉयज आहेत ते मी लिक्विड क्लिन्झरने छान असे क्लीन करून घेतले. सोबतच रोशनने तिची चटई सुद्धा धुवून घेतली. सो आम्ही अशा गोष्टी पिरियडिकली तसंही करत असतो की क्लीनलीनेस मेंटेन राहिलाच पाहिजे. घरातल्या बाकी गोष्टी डब्यांमध्ये भरून ठेवायच्या होत्या, त्या सुद्धा करून घेतल्या. आजकाल मखाना बऱ्यापैकी लागतो डाएटमध्ये, सो तोही भाजून ठेवला. अनायाची खेळणी प्रॉपर अशी सगळी अरेंज करून ठेवली. माझी ड्राय बाल्कनी मी कशी अरेंज केलेली आहे तुमच्याशी पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. रोबोबद्दल बऱ्याच लोकांनी विचारलं होतं, त्यामुळे याचा कंप्लीट रिव्ह्यू मी माझ्या यूट्यूबच्या कंप्लीट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तुम्हालाही हवं असेल तर नक्की तो व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. त्यानंतर या सूपची रेसिपी पण बऱ्याच जणांनी विचारली होती, म्हणून यूट्यूबवर कंप्लीट ब्लॉगमध्ये ती सुद्धा शेअर केलेली आहे. आज कामांमुळे एक्सरसाइज करायला तर जमलं नव्हतं, पण म्हटलं वॉक तरी करून येऊ आणि म्हणून मग घराबाहेर पडलो. सोबतच संपवला आजचा दिवस. तर माझी वेट लॉस जर्नी फॉलो करण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.